जय जय रघुवीर समर्थ. आपण तुकाराम महाराजांचा प्रवास बघतो आहोत. आणि या प्रवासामध्ये तुकाराम भक्ती तर सांगतातच, कर्माला भक्तीची जोड हवी हेच पण सांगतात. आणि ज्ञानाची जी भक्तालाच केवळ होणारं जसं ज्ञान असतं, वेदांताला होणारं एक ज्ञान आहे. वेदांताला होणारं ज्ञान हे टेक्स्टबुक प्रमाणेच ज्ञान होतं. कारण जे टेक्स्टबुक तो जो त्याचं अनुकरण करत असतो, त्याच्या गुरूंनी जसं सांगितलेलं असतं, तर त्याचा फक्त साक्षात्कार त्यांना होतो. पण भक्ताला होणारं ज्ञान जे असतं ना, त्याचं स्टेटमेंट जे आहे, त्या ज्ञानाचं विधान जे आहे, ते परत भक्तीच्या भाषेतच होतं. आणि त्यामुळे त्याचा एक वेगळेपणा, अस्सलपणा असा असा आपल्याला अनुभवायला येतो. म्हणजे भक्त हा भक्ती सोडतच नाही, पण त्याला ज्ञान गवसलेलं असतं भक्ती करतानाच. आणि मग त्याचा एक वेगळाच आविष्कार असतो. ज्ञानमार्गाने गेलेली माणसं ती जास्त करून मूकच होतात. त्यांना बोलायला सुद्धा आवडत नाही. कारण 2 ओरतच नाही म्हटल्यानंतर ते म्हणतात, "मी बोलू कशाला?" भक्त मात्र सारखा परमेश्वराशी बोलत असतो, इतरांशी बोलत असतो, स्वतःशी बोलत असतो. तुका म्हणे वाद आहे आहे मग सांगितलेलं आहे ना, आपुलाची वाद आपणासे. तर हा वाद हा करतच असतो आणि त्याला शब्दाबद्दल कधी कमीपणा वाटत नाही. कारण नाम हा शब्द आहे ना मुळात, तर शब्दाच्या सहाय्यानं तो परमेश्वरापर्यंत पोहोचत राहतो. आणि तो शब्द जो आहे तो जास्तीत जास्त सकस होत जातो. त्याच्यात अर्थ भरत जातो. तो असा फोलकटासारखा शब्द असतो. त्यात अर्थाचा दाणा हळू-हळू श्रद्धेमुळं भरत जातो आणि त्यामुळं शब्दाबद्दल कधी त्याला कमीपणा वाटत नाही. जो ज्ञानाला सुरुवातीपासूनच कमीपणा वाटत असतो आणि नंतर-नंतर तर फारच कमीपणा वाटायला लागतो. त्यामुळे ज्ञान हा मौनात जातो. ज्ञानी हा मौनात जातो. पण भक्त मात्र भक्त पण जास्त त्याचं बोलणं अधिकाधिक सत्वशील असं असं व्हायला लागतं. तुकारामांच्या मध्ये हा अनुभव फार तीव्रतेनं होतो. कारण त्यांचा प्रवास पूर्ण त्यांच्या गाथेमध्ये आलेला आहे आणि गाथा सोडून तुकारामांनी काहीही लिहिलेलं नाही. जे काही लिहायचं ते गाथेतच लिहिलेलं आहे. कारण हा अवघ्या 20-22 वर्षाचा हा प्रवास आहे. पण वेदांतामध्ये ज्याला निदिध्यासन असं म्हणतात, ते निदिध्यासनाचं स्वरूप तुम्हाला तुकारामामध्ये खरं प्रत्ययाला येतं. आता आपण जास्त प्रस्थान न करता हे तुकारामांचे अभंग बघूया. पण मला हे बोलावं वाटलं ह्याचं कारण हा पहिला आजचा अभंग आहे. तो बघा त्यात तुकाराम काय म्हणतात बघा. "एक नेणता नाडली, एका जाणिवेची बोली." हे फारच जबाबदारीनं तुकाराम बोलतायत. मी अर्थ सांगतोच. नेणता म्हणजे जाणताच्या विरोधात. जाणणे म्हणजे ज्ञान होणे. त्यामुळं जाणणाऱ्या माणसाला जाणता म्हणायचं. त्याला ज्ञान होतं त्याला आणि जो अज्ञात आहे त्याला नेणता म्हणायचं. अशी सोपी अशी व्याख्या आहे. जाणता आणि नेणता. जाणता म्हणजे ज्ञानी, नेणता म्हणजे अज्ञानी. सर्वसाधारण माणूस बद्ध असतो आणि तो अज्ञानीच असतो. पण ज्ञानाच्या नावाखाली काही लोकांना ज्ञान होऊन जातं आणि मग ते स्वतःला ज्ञानी समजायला लागतात. समाजही त्यांना ज्ञानी मानतो. पण ह्या दोघांचीही अवस्था काही फार चांगली असते अशातला काही भाग नाही असं तुकाराम सांगतात. आणि तुकाराम या मार्गावरचा खरा धोका काय ते तुम्हाला दाखवून देतात. एक नेणता नाडली. अहो अज्ञानी आहे, ते अज्ञानी असल्यामुळे नडलेच. त्यात काही प्रश्न ते बद्धच आहेत ना, ते नडलेलेच आहेत. त्यामुळे ते ट्रिव्हियल केस आहे. ती काय ती ती ते नडलेलेच आहेत. एक नेणता नाडली, एका जाणिवेची भुली. ज्ञान झाल्यामुळे काही लोक वाया गेले. तर हे मात्र फार ईशोपनिषद मध्ये 18च श्लोक आहे. पण त्या ईशोपनिषदातला एक-एक श्लोक समजून घ्यायला फार त्रास होतो. कारण त्यामध्ये गीतेच्या 18 अध्यायांचा सगळं सार त्या ईशोपनिषदाच्या 18 श्लोकांमध्ये आहे, असं असं म्हणतात. त्यातला एक श्लोक "अंधं प्रविश्यती" असा आहे. म्हणजे अ आ आ अडाणी लोक एका पद्धतीच्या, अज्ञानी लोक एका पद्धतीच्या अंधारामध्ये असतात. पण त्याच्यापेक्षाही काळ्या कुट्ट अंधारामध्ये ज्ञानी लोक असतात. असं ईशोपनिषदामध्ये म्हणलेलं आहे. ह्या म्हणणं हे ऋषींच्या दर्शनातून आलेलं आहे. त्या त्या ऋषींना झालेली ही दर्शनं आहेत उपनिषद म्हणजे. ह्या ऋषींना जी दर्शनं झाली, त्या दर्शनाचा हा कवडसा तुम्हाला तुकारामांमध्ये दिसतो, तो अशा पद्धतीनं. तुकाराम म्हणतात, "एक नेणता नाडली, एका जाणिवेची फुली." अज्ञानामुळं काही लोक वाया गेले, काही लोक ज्ञानामुळे वाया गेले. अंधन प्रविष्यतीचा बरोबर अनुवाद हा तुकारामांनी त्यांच्या जाणिवेतून केलेला आहे. कुणाचं वाचून, कुणाचं ऐकून, कुणाच्या गुरूचं ऐकून केलेलं नाहीये. हां, ते ओरिजिनलच आहेत ना. आम्ही स्वयंभू आहे ते असं मागच्या वेळी आपण एक त्यांचा अभंग केला होता. ती जाणीव आहे. एक नेणता नाडली,
एका जाणीवेची भुली. तुम्ही दोन्हीपासूनही सावध राहा असं सांगताय. ज्ञान झाल्याचा भ्रम आहे आणि अज्ञानात असणं आहे, हे दोन्हीही वाईटच आहे, असं सांगतात. "एक नेणता नाडली एका जाणीवेची भुली, बोलो नेणे मुके." आता हे तुकारामांची उदाहरणं द्यायची पद्धत फार तुकारामांची आहे. ते म्हणतात मुकी जे असतात, त्याला बोलताच येत नाही. वाईटच आहे ते. त्यात काय विचार करण्यासारखं काय? जे बोलता येत नाही, मुकेपणा आहे, तो वाईटच आहे. "बोलो नेणे मुके, वेडे वाचाळ काय निके." अहो, पण तोंड आहे आणि वेड्यासारखा वाचाळपणा करत सुटलाय. त्याच्या बोलण्याचं तर कसं कौतुक करायचं? मुक्या हा मुका आहे म्हणून त्याचं आपल्याला कीव करायला पाहिजे. पण वेड्यासारखं जे बोलत निघालंय, त्याच्या बोलण्याची पण आपल्याला कीव करायला पाहिजे. तुकाराम काय सांगतात बघा. "एक नेणता नाडली एका जाणीवेची भुली, बोलो नेणे मुके, वेडे वाचाळ काय निके." निके म्हणजे चांगले. त्याचं तर काय सांगायचं? ह्याला बोलता येतंय म्हणून कौतुक कसं करायचं? अशा पद्धतीचं बडबडत सुटतात. तोंड नसून काय उपयोग आहे सांगा बरं? असं तुकाराम म्हणतात. "दोही सवा नाड." दोन्हीकडे अडचणच आहे म्हणले. "दोन्ही सवा नाड, विहीर एकीकडे आड." इकडं आड आहे आणि तिकडे विहीर आहे म्हणले. काही यामध्ये स्वीकारण्याजोगं काही नाही. हे इथं त्यांनी कसलाही उपदेश केलेला नाहीये. तुकारामांचे उपदेशपर अभंग वेगळे आहेत. काही-काही ठिकाणी ते फक्त कोडं टाकल्यासारखे आपल्याला फक्त दाखवतात आणि थांबतात. "दोही सवा नाड, विहीर एकीकडे आड." ह्यातलं काय स्वीकारायचं हा प्रश्नच आहे. असं सांगून तुकाराम आता शेवट कसं करतात, तुका म्हणे कर्म. एवढं कोडं पडलंय तुकारामांना, की हे वाचाळवीर ज्ञानाच्या नावाखाली ते बघतायत सगळे ब्राह्मण आपल्या आजूबाजूला सगळे आणि दुसऱ्या बाजूला अडाणी लोक बघतायत बद्ध. तुका म्हणे कर्म, तुझे कळो नेदी वर्म. तुकाराम म्हणतात ह्यातलं नक्की खरं काय? तुकारामांसारखा माणूस स्वतःचा गोंधळ सांगणारा प्रामाणिक दुसरा संत नाही. ते म्हणतात ह्यातलं नक्की खरं काय आहे? मला दोन्हीचंही आकर्षण वाटत नाही पांडुरंगा. म्हणजे माझं कर्मच आहे. मला मला ह्यातलं काही निवडता येत नाही. कारण काही-काही वेळा तुकाराम हे असं म्हटलंय, ह्या ज्ञानांच्या पेक्षा अडाणी पण परवडलं, नेणते पण परवडलं, असं तुकारामांचे अभंग आहे. असल्या अहंकारी जाणतेपणापेक्षा नेणतेपण परवडलं, अशा पद्धतीचे अभंग आहेत. आपण ते पुढे येणार आहेत, ते बघणारच आहोत आपण. आता त्या अभंगाच्या पार्श्वभूमीवर इथे ते म्हणतात, ते नेणतेपण परवडलं मी म्हणतोय, पण पण ती नेणती माणसं काय, त्यांचा भोळा भाव ते त्यांना काही कळतच नाहीये. ती बद्धच आहेत. त्यांना काहीच कळत नाहीये. मला नेणतेपणाचं पण कौतुक करता येत नाही आणि मला जाणतेपणाचं कौतुक तर त्याहूनही करता येत नाही. नक्की काय करू? वर्म कुठं आहे तुझं? परमेश्वरा, तुझं रहस्य ह्याच्यामध्ये कुठेतरी दडलंय. पण ते काय आहे मला कळत नाही आणि ते मला सांगता तर अजून येत नाहीये. ह्याचं कारण माझं प्रारब्ध आहे परमेश्वरा. मला मला तू तुझं सिक्रेटच कळेना झालंय. नक्की तू कुठे आहेस? हे मला कळेना झालंय. मला 2 टोकं कळतात, पण मध्ये तुला कसं सापडवायचं हे बाकी काही कळत नाही. आणि हे माझंच कर्म आहे दुसरं तुझं काय त्यामध्ये आहे? तुका म्हणे कर्म, तुझे अळोनेदी वर्म. पण त्याचं वर्म आहे. वर्म ह्या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे, एवढंच तुकाराम सुचवतात आणि अभंग थांबवतात. असे तुकारामांचे अनेक अभंग आहेत, की ते स्वतःशीच बोलतायत. ते आपल्याशी बोलतच नाहीयेत. पण ते आपल्या स्वतःशी संवाद साधता-साधता हे जेम्स आहेत, हे आपल्यासाठी त्यांनी जाता-जाता दिलेले आहेत. आपण त्यातनं समजून घ्यायचं आणि पुढे जायचं, असा संकेत आहे. तुकारामांच्या सारखा आत्मपरीक्षण करणारा, विशेषतः कठोर आत्मपरीक्षण करणारा संत दुसरा नाही, असं माझं कायमचं मत आहे. आता हा बघा कसं आहे, तुकाराम स्वतःबद्दल बोलतायत. स्वतःचीच निंदा करतायत. ती निंदा तुमच्यापर्यंत पोहोचवतायत ते, हे केवळ स्वतःकडे बघायचं कसं असतं ते शिका माझ्याकडनं असं सांगतायत. म्हणावी तो दास, मज एवढीच आस. मला दुसरी खरंच आस नाही रे. तुझा दास म्हणवणे एवढीच माझी महत्वाकांक्षा आयुष्यात उरली. पण माझं दास्यत्व तरी खरं आहे का? असा मला प्रश्न पडला. मी तो परमेश्वरच, हा तर माझ्याकडे कसं कधी मला अशी आशाच नव्हती. त्यामुळे ते सोडूनच देतो. तुझा दास म्हणावणे एवढंच मला होतं आयुष्यामध्ये. म्हणावी तो दास, मज एवढीच आस, परी ते अंगी नाही वर्म. माझ्याकडे दास्यत्व आलेलं नाही. तुझा दास म्हणवण्यातूनच माझा आता अहंकार फुलायला लागलाय. तुझा दास मी झालो नाही. मनानं मात्र मी तुझा दास झालो नाही. तुझा दास म्हणावणे एवढं मला बाकी कळलेलं आहे. तुझा दास म्हणवून घेतलं, तरी सुद्धा कीर्ती फार वाढते समाजामध्ये पांडुरंगा आणि मला त्याची लागली चटक. म्हणावी तो दास, माझं एवढीच आस. खरं तुझा दास व्हावाची इच्छा होती. पण तुझा दास म्हणवून घ्यायचीच मला आता बहुतेक चटक लागली आहे आणि खरं दास्यत्व मात्र माझ्याकडे नाही. परी ते अंगी नाही वर्म, करी आपुला तू धर्म. माझ्याकडं पांडुरंगा तुझं दास्यत्व आलेलं नाही.
तुझं दास्यत्व, तुझा दास आहे मी म्हणवून घेतोय. आलेलं नाही. असा हा मी दांभिक माणूस झालोय पांडुरंगा. पण मी दांभिक आहे. परी ते अंगी नाही वर्म, करी आपुला तो धर्म. पण मी दांभिक आहे म्हणून तुझा धर्म मात्र थांबवू नकोस. मी दांभिक आहे, मी दास नाही. पण जो दास म्हणवून घेतो, त्या प्रत्येकाचं कल्याण करणं हा तुझा धर्म आहे पांडुरंगा. मी माझा दासाचा धर्म विसरलो. पण तू पांडुरंग आहेस. तुझा धर्म तू विसरू नकोस. तू मला क्षमा कर आणि मला जवळ घे. मला खरंच तुझा दास कर. मी तुझा दास म्हणून घेतोय, पण दास नाही. काय पद्धतीचं आत्मपरीक्षण बघा. निधिध्यासन हे काय पद्धतीचं आहे. परी ते अंगी नाही वर्म, तरी आपुला तू धर्म. बडबडितो तोंडे. तोंडानं खूप बडबड करतो मी. कसा कसा राग आहे स्वतःचा बघा. बडबडितो तोंडे, रीते भावे विण धेंडे. खूप बडबड करतो पांडुरंगा. पण त्याच्यात भाव नाही रे. अंतरीचा जो भाव असतो ना, तो भाव त्याच्यामध्ये नाही. भावे विण धेंडे मोठे. धेंडे म्हणजे आज पण आपण म्हणतो धेंड आहेत समाजामध्ये. धेंड म्हणजे काय मोठं प्रस्थ. तर ते मोठ्या प्रस्थाचा तोच अर्थ आहे त्यांच्यामध्ये. रीते भावे विण धेंडे. ही धेंड असतात समाजामधली. तसा मी होऊन बसलोय. धोंड्यासारखाच आहे. खरा भाव नाही आणि काही नाही. रीते भावे विण धेंडे असं बडबडतो मी तोंडानं. काही अर्थ राहिलेला नाही. तुका म्हणे बरा, यात सुद्धा का हे दुसरं काही उपदेशच केलेला नाही, एवढी आत्मनिंदा आहे. तुका म्हणे बरा, दाऊ जाणतो पसारा. सगळा तुझ्या भक्तीचा पसारा, तुझ्या मोठेपणाचा पसारा, माझ्या दास्यत्वाचा पसारा असा बोलून उभा करतो पांडुरंगा. त्याला तोड नाही. पण हे खरं नाही. हे सगळं ढोंग आहे. हे मी जाणू नये. तुका म्हणे बरा, दाऊ जाणतो पसारा. एवढं म्हणून अभंग थांबलेला आहे. स्वतःच्या आत्मपरीक्षणापोटी लिहिलेल्या 4 ओळी आहेत आणि तो अभंग म्हणून आपल्यासमोर आलेला आहे. असं आत्मपरीक्षण करायचं असतं. हे तुकाराम जाता-जाता आपल्याला शिकवतात. तुकारामांचे ज्ञानात ज्ञानी अवस्थेमधले खूप अभंग आहेत. त्यातला एक हा ज्ञानी अवस्थेला पोहोचताना संतांची कशी मदत होते? कारण हा आमच्या भक्ती संप्रदायामध्ये संतच महत्त्वाचे समजले तो. सत्संगच महत्त्वाचा समजलाय. संतांचा संघ महत्त्वाचा समजलाय. त्याच्यापुढे पांडुरंग सुद्धा फिका असं सगळ्या संतांनी सांगितलेलं. आता हा बघा, हा कसा ज्ञानात्मक अनुभव आहे, भक्तीतून आलेला आहे आणि संतांच्या संगतीचं महात्म्य सांगणार आहे. अशा अनेक गोष्टी एकाच अभंगात आहे. हा प्रसिद्ध अभंग आहे तुकारामांचा. स्वप्नीची या गोष्टी मज धरिले होते वेठी, झाली या सेवटी, झाले लटिके सकळ. आता ह्यामध्ये काय आहे, ह्यामध्ये अगदी सोपी गोष्ट आहे ही. स्वप्नामधली गोष्ट असते आणि ती जागी झाल्यानंतर खोटी ठरते. हा आपला नेहमीचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा दाखला तुकाराम इथं देत आहेत. स्वप्नीची गोष्टी मज धरिले होते वेठी. आता ते काय सांगतायत, असं मला स्वप्न पडलं, तुम्हाला असं लक्षात घ्या, असं एक स्वप्न पडलंय, की ज्यामध्ये तुम्हाला वेठीला धरलेलं आहे कुठल्यातरी पॉवरफुल अशा वतनदारांनी, राजांनी असं तुम्हाला वेठ धरलेलं आहे. मध्ययुगामध्ये वेठ धरण्याची पद्धत होती आणि अगदी अलीकडपर्यंत ती चालू तर होतीच. बंगालमध्ये होती, महाराष्ट्रात होती, सगळीकडे होती. पण वेठ-बिगार पद्धत ही अगदी कायद्यानं बंद करायला लागली 50 सालानंतर. पण अजूनही काही ठिकाणी वेठ धरलं जातं, वेठीला धरलं जातं. त्याला त्याला इंग्रजीत सांगायचं तर बॉन्डेड लेबर असं म्हणतात. त्या बॉन्डेड लेबरला काही स्वातंत्र्य म्हणजे हे गुलाम कसे अमेरिकेत आणले ह्या गोऱ्या लोकांनी आणि त्यांच्या श्रमाच्या जोरावर तिथला सगळा आर्थिक विकास कसा घडवून घेतला. त्या गुलामाला काहीही स्वातंत्र्यच कधी नव्हतं. तर तसा त्या त्या गुलामगिरीला वेठ पद्धत असं आपल्याकडे म्हणतात. ही जुनी पद्धत आहे. 2 वेठ पाठवा वगैरे असे पुरावे आहेत इतिहासामध्ये. म्हणजे माणुसकीच नसलेला हा काळ आहे. हा मध्ययुगातला काळ आहे, हे लक्षात घ्या. स्वप्नीच्या गोष्टी मज धरिले होते वेठी. मला कोणीतरी वेठीला धरलंय असं स्वप्न मला पडलं. असं पडलेलं आहे असं समजा तुम्ही. झाली या शेवटी, झाले लटिके सकळ. त्या स्वप्नाचा शेवट झाला आणि जागा झालो, तेव्हा मला काय कळलं, अरे मला हे वेठीला धरलं होतं ते सगळं खोटंच होतं. म्हणजे मी कुणाचा तरी दास आहे, कुणाचं कोणतरी माझ्या पाठीवर असूड ओढतंय, मला दुःख होतंय, मी सुख होते. हे जे सगळं जे वाटत होतं, ते स्वप्नच आहे हे मला जागा झाल्यावर कळलं आणि हा वेदांत आहे. तसंच हा जो प्रपंच तुम्हाला दिसतोय, की ज्याच्या तुम्ही अधीन झालाय, ते स्वप्न आहे हे लक्षात घ्या आणि यातून जागा झालात, की कळेल हा प्रपंच ह्याच्या सुख-दुःखासकट एका स्वप्नासारखं आहे, हे तुम्हाला कळेल. पण हे जागं व्हायला तुम्हाला संतांचं ऐकायला पाहिजे. म्हणून स्वप्नाचा दाखला देत आहेत. हा शुद्ध वेदांत आहे, हे मी तुम्हाला सांगतो. हे वेदांत वाचलेल्या लोकांना लक्षात येईल, की हे जसंच्या तसं वेदांतामधनं घेतलेलं आहे. पण तुकारामांनी वेदांत वाचलेला नाहीये. त्यांना वेदांत वाचण्याची परवानगीच नाहीये.
स्वप्नीची या गोष्टी मज धरिले होते वेठी, झाली या सेवटी, झाले लटिके सकळ. हे सकळ लटिके जर खोटं होतं कशाला उगाच घाबरलो? कशाला काय केलं? असा पश्चाताप झाला. कशाला एवढे हीन-दीन झालो? असं वाटतं जागा झाल्यानंतर गंमत वाटायला लागते. तशी गंमत तुम्हाला आध्यात्मिक जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा वाटतं, "अरे कशाच्या मागे एवढं लागलो? काही कशातच काही नव्हतं." वाया भाकिली करुणा. जो ज्यानं मला वेठी धरलं होतं, त्याच्या उगाचच हातापाया पडत राहिलो मी, की मला सोडा, मला सोडा, मला सोडा. उगीचच त्याची करुणा भाकली. वाया भाकिली करुणा, मूळ पावावया सिळा. कितीही करुणा भाकली, तरी तो मला सोडेच ना आणि तो मला माझ्यावर अन्याय अत्याचार करतच राहिला. मूळ पावावया शिणा. ते स्वर क्षीणच सगळा क्षीणच हो. किती करुणा भाकली तरी काही नाही. ती करुणा परमेश्वराची भाकलेली नाही आहे. स्वप्नातला तो जाच करणारा जो राणा आहे, त्याची भाकलेली आहे. वाह्या भाकली करुणा मूळ पावावया सिणा, राव रंक राणा कैचे स्थानावरी आहे. अहो, मी जागा झालो तेव्हा मला कळलं राजा नाही, रंक नाही, गुलाम नाही आणि गुलामाचा मालक पण नाही. असं सगळं मला कळून आलं जागा झाल्यानंतर. तसंच आहे तुमची सगळी दुःख आणि सगळी सुखं हा सगळा स्वप्नीचा व्यवहार आहे. जागे व्हा आणि ह्याच्या पलीकडे तुम्ही तुम्ही जाऊ शकाल. राव रंक राणा कैचे स्थानावरी राहे. त्यांची स्थानं संपलीत कोणच जागेवर नाही होते. सगळं स्वप्न स्वप्नातले होते ते. सोसिले ते अंगे खरे होते नवता जागे. ते 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 जे मी काही सोसत होतो, ते जागा झाल्यानंतर ते फोल होतं असं मला कळलं. अनुभवही सांगे, दुःखे डोळे उघडले. आता हे फार महत्वाचं आहे. त्या वेठीचं सगळं खोटं आहे हे मी तुम्हाला सांगतोच आहे. पण त्या वेठीच्या प्रकरणामध्ये मी जे दुःख भोगलं ना, त्या दुःखानं मला जाग आणली. तुकाराम आपल्याला असं सांगतायत, संसारातलं दुःख खोटंच आहे. तुम्ही त्या दुःस्वप्नामधनं जागं व्हाल तेव्हा कळेल, की ते खोटंच होतं. पण त्या संसारातल्या, खोट्या संसारातल्या, स्वप्नातल्या संसारातल्या दुःखाची जागा काय? दुःखे डोळे उघडले. संसारातल्या दुःखामुळे स्वतःचे डोळे उघडू तुम्ही देणार आहात का परत झोपून राहून आता आता दुःख होतं म्हणून आता परत सुख केव्हा येतं असं बघत बसणार आहात? डोळे उघडायचं काम तुम्ही करणार आहात का नाही? त्या स्वप्नामधल्या दुःखाचे हे तुमच्यावर कृपा आहे, की तुमचे डोळे उघडावेत. पण तरी सुद्धा तुम्ही डोळे उघडले नाही, तर अशी स्वप्नावर स्वप्न पडत राहणार. 84 लाख स्वप्न पडणार म्हणले तुम्हाला. तुमचे अनेक जन्म होतील. आणि त्या प्रत्येक जन्मात हाच सुख-दुःखाचा व्यवहार आहे. कधीतरी डोळे उघडणार की नाही? डोळे उघडले की संपलं ते स्वप्न. स्वप्नांची मालिका आहे ही. ती सगळी संपून जाईल. अनुभवही सांगे, दुःखे डोळे उघडले. डोळे उघडायचं काम स्वप्नातल्या दुःखानं केलं. स्वप्नीची गोष्टी मज धरिले होते वेठी. तुका म्हणे संती सावचित्त केले अंती. संतांनी मला सावरचित्त केलं आणि झोपेतून उठवलं. संतांनी मला माझ्या स्वप्नातलं जे दुःख होतं, ह्या दुःखानं डोळे उघडवायचं काम मात्र संतांचे बोल कानावर पडले आणि तिथं मात्र रंकानं दिलेला वाईट अनुभव हे जुळायला गाठ पडली आणि संतांचे शब्द माझ्या कानावर पडले. सावचित्त केले अंती. स्वप्नाचा अंत होत होता, तेव्हा संतांचे शब्द माझ्या कानावर आले. तुका म्हणे संती सावचित्त केले अंती, नाही तरी होती टाळी बैसोनी राहिली. नाहीतर अशी दातखीळ बसलेलीच होती माझी घाबरून म्हणली. घाबरून दातखीळ बसून गेली होती त्या दुःखामुळं. काय बोलतोय पांडुरंगाचं नाव केव्हा घेतोय आणि काय कशातनं वाचतोय, कोणाच्या पाया पडू असं झालं होतं म्हणले मला. पण संतांची हाक कानावर आली आणि सावध झालो. सावध झालो, ते स्वप्नातून जागा झालो. आता परत स्वप्नात शिरणार नाही म्हणले. तुका म्हणे संती सावशीत केले अंती, नाहीतरी होती टाळी बैसोनी राहिली. असं तुकारामांनी सांगितलं. हा फार महत्त्वाचा अभंग आहे. हा सगळा वेदांतिक अनुभव एका भक्ताला केवळ प्रामाणिक भक्तिपोटी आलेले सगळे ज्ञानाचे अनुभव. पुढचा आहे तुकारामांचा अभंग आहे. यामध्ये फार तुकारामांची साक्ष आहे. तुकारामांची साक्ष अशा अर्थाने म्हणतो, हे वेदांताचा अनुभव, भक्ताकडनं आलेला, भक्तीतून आलेला ज्ञानाचा अनुभव वगैरे हा सगळा अध्यात्म आहे. पण जगतानाचा प्रामाणिकपणा, बाहेर समाजामध्ये जगतानाचा प्रामाणिकपणा, तिथं दया, क्षमा आणि शांतीला असलेलं महत्त्व, हे सांगणारे संत परत तुकारामच आहेत. तुकाराम काय, नामदेव काय, ह्या सगळ्या संतांनी अध्यात्मामध्ये लोकशाही आणली, असं फार मोठं विधान संतांच्या बद्दल केलं गेलेलं आहे. आणि त्यामुळं तुकारामाकडे आकर्षित झालेल्यांमध्ये नास्तिक लोकसुद्धा आहेत. आमच्या दिलीप चित्रेंसारखे आहेत. ते म्हणतात, "विठोबावर माझा विश्वास नाही, पण तुकारामावर माझी श्रद्धा आहे." असं म्हणून तुकारामापाशीच थांबतात ते लोक. ते म्हणतात, "आम्हाला विठोबाकडे जाता येत नाही." पण तुकाराम आम्हाला मोहवतो. याचं कारण सगळी जी मानवी मूल्य आहे, ज्याला तुम्ही नॅचरल राइट्स म्हणतात, हे सगळे तुकारामांच्या अभंगामध्ये दिसतात. माणसानं माणसाला माणसासारखं वागवायला पाहिजे, असं वेठबिगार ज्या समाजामध्ये होती, त्या समाजात तुकाराम सांगतात.
आणि ते म्हणतात, "तसं जर असणं आहे ना, ते खरं आहे," म्हणले. "महारासी सिवे कोपे, ब्राह्मण तो नव्हे." आता असं ब्राह्मणाची व्याख्या काळात तुकारामांनी केली आहे, की महारानं शिवला आणि क्रोधिष्ठ झाला. असा जर ब्राह्मण जर क्रोधिष्ठ झाला असेल, तर तो ब्राह्मण असू द्या, पण तो ब्राह्मण नव्हे. त्याला मी ब्राह्मण म्हणणार नाही. ज्याच्याकडे कोप आहे, क्रोध आहे, अशा मूर्ख चालीरीतीपोटी आलेला क्रोध आहे, तो अहंकारी जीव आहे. त्याला मी ब्राह्मण म्हणत नाही. त्यानं ब्रह्म जाणलेलंच नाहीये. त्यानं ब्रह्म जाणलंय. त्याच्याकडे दया आली पाहिजे, क्षमा आली पाहिजे, शांती आली असं तुकारामांचं जोरदार प्रतिपादन आहे. दुसऱ्या कुठल्या संतांमध्ये तुम्हाला ते आता एकनाथांमध्ये दिसेल, नामदेवांमध्ये दिसेल. अगदी रामदासांमध्ये सुद्धा जे भेटे भूत तया मानी जे भगवंत असं रामदासांनी सांगितलं. ते सांगणारा हा हा अभंग आहे. हे कसं सांगतात बघा तुकाराम. आसुरी स्वभाव, स्वभाव आसुरी जात जात ब्राह्मण असू दे, पण स्वभाव जर आसुरी असेल, आसुरी स्वभाव निर्दय अंतर, म्हणजे स्वभावानं राक्षसी आणि हृदय काळकुट्ट निर्दय म्हणले, दयेचा कुठं पत्ता सुद्धा नाही, असं हृदय. मानसी निष्ठुर अतिवादी. मनानं निष्ठुर म्हणले, दयेचा कुठे काही संबंध नाही, अतिवादी सगळ्या गोष्टी टोकालाच ह्याचं सोळं-ओळं, टोकाचं सगळं ह्याचं ब्राह्मण्य. याती कुळ येथे असे अप्रमाण. तुकारामांची ही ओळ फार प्रसिद्ध आहे. म्हणजे अगदी आमच्या घटनेत जाऊन बसली अशी अशा पद्धतीची ही ओळ आहे. याती कुळ ते म्हणले अशा माणसाची जाती काय आणि त्याचं कुळ काय? अप्रमाण आहे म्हणले. कसा वागतो ते बघा. त्याच्या अंगाचे गुण काय आहेत ते बघा आणि ठरवा हा उच्च कोळीचा आहे का नाही आहे. त्याचा जन्म कुठल्या कुळात झाला आहे, त्याची जात कोणती आहे, काही महत्त्वाचं नाही. माणूस त्याच्या गुणावरून ठरवा. असं तुकारामांनी वेठबिगार असलेल्या काळामध्ये सांगितलेलं आहे बरं का. ही समता तुकारामांनी आणली, नामदेवाने आणली, एकनाथांनी आणली आणि म्हणून ही अध्यात्माच्या मार्गाने आणली असेल. त्यांनी काय तिथे काय ताबडतोब चळवळी केल्या नाहीत, झेंडे उभारले नाहीत. तसं केलं असतं तर त्यांना कापूनच टाकलं असतं. साधे अभंग लिहिले म्हणून ते बुडवायला लावले हो रामेश्वर भट्टांनी. अशी ब्राह्मणांचा वर्चस्ववाद होता. तिथं ते समतेचा कसला घोष करतायत. अशा काळामध्ये तुकारामांनी सांगितलंय, "गुण बघा, जात बघू नका." याती कुळ येथे असे अप्रमाण, गुणाचे कारण असे अंगी. गुण काय आहेत ते महत्वाचं आहे. गुण ब्राह्मणाचा असेल तर त्याला ब्राह्मण म्हणा, असं सांगितलेलं. काळे कुट्ट पितळ, सोने शुद्ध रंग. अहो ते पितळ काय आणि सोनं काय दोन्हीही चमकतं. पण पितळ काळांतरानं काळं पडतं, सोनं काळं पडत नाही. हा गुण आहे म्हटले. सोन्याचा गुण हा जर कुठल्या कुठल्या मेटलमध्ये असेल, तर त्याला सोनं म्हणून टाकावं. त्याला काय म्हणावं? पितळ हे आपोआप काळं पडतं. त्यावरनं कळतं ना म्हणले पितळ काय आणि सोनं काय. तर कशाला काय म्हणतात महत्त्वाचं नाही. हा गुण सतत निर्मळ राहणं हा सोन्याचा गुण आहे. ह्याला सोनं म्हणा म्हणले. तर प्रत्यक्षात सोनं कोणाला म्हणतात आणि पितळ कोणाला म्हणतात त्याचं काय करायचं? गुण महत्त्वाचा आहे म्हणले, नाव महत्त्वाचं. काळे कुट्ट पितळ, सोने शुद्ध रंग, अंगाचेच अंग साक्षी देते. त्याचा जो अंगाचा गुणधर्म आहे, तो साक्ष देतो म्हणजे तो ठरवतो सोनं काय. तुम्ही तुम्ही कशाला सोनं म्हणता, याला महत्त्वाचं नाही. ते सोनं त्याचा निर्मळपणा टिकवते की नाही, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्याला सोनं म्हणता, ते जर काळं-कुट्ट पडलं, तर आम्ही त्याला पितळच म्हणणार म्हणले. त्याला सोनं कशाला म्हणायचं कारण? अंगीचे गुण महत्त्वाचे आहेत, असं तुकाराम सांगतात आणि हे मोठं धाडस आहे. हे हजारोंच्या जमावाला सांगितलेलं आहे तुकारामांनी आणि नामदेवांनी सुद्धा आणि त्या पद्धतीनं समाजामध्ये गुण कसे वाढीला लागतील हे बघितलेलं आहे. संतांची फार मोठी सेवा आहे. सामाजिक सेवा आहे, सांस्कृतिक सेवा आहे, धार्मिक सेवा आहे. तुका म्हणे "बरी जाती सवे भेटी" आणि मग मग तुकाराम सगळ्या जजमेंटमधनं बाहेर येतात असे. निर्णय देण्यामधनं बाहेर येतात आणि मग स्वतःशीच बोलायला लागतात. ते म्हटलं, "माझे या जातीचे मज भेटो कोणी?" असं तुकाराम म्हटलं. तिथं तिथं ते जातीचा उल्लेख कसा भक्तांची जात आहे हो. ती त्या जातीचं मला कोण भेटेल? मला ब्राह्मण नको, महार नको, कुणबी नको, मराठा नको. माझी या जातीचे मज भेटो कोणी? असं तुकारामांनी एका दुसऱ्या अभंगात म्हटलंय. तो अभंग आपल्या वाटेवर आपल्याला पडणारच आहे. पण त्याचं तुका म्हणे "बरी जाती सवे भेटे." माझ्या जातीचं कोणतरी मला भेटावं अशी माझी इच्छा आहे. नवनीत पोटी साठविले. हे भक्तीचं लोणी ज्याच्या पोटामध्ये आहे, असा कोणीतरी माझ्या जातीचा माणूस मला भेटावा किंवा थोडक्यात काय मी हे सांगतोय त्या सगळ्याचं सार काय आहे? तर माझ्या एवढंच लक्षात आलं, की आपल्या जातीचं कोणीतरी आपल्याला भेटावं आणि आपली जात भक्तांची आहे. ज्याच्यामध्ये पांडुरंगाबद्दलचं भक्ती आहे ना, अशी माणसं मला भेटत राहावीत, एवढीच पांडुरंगा माझी इच्छा आहे. मला हे वरकरणीचे भक्त पण नकोत, वरकरणीचे ब्राह्मण पण नकोत, वरचं काहीच नको मला रंग. मला हाच ज्याचा पांडुरंगाच्या रंगाबरोबर ज्याचा रंग मिळलेला आहे हृदयाचा, अशी माणसं मला आयुष्यात भेटो, असं तुकाराम सांगतात. ही सत्संगाची फार मोठी आवड आहे. अ, 10 वाजून 1 मिनिटं झाली आहेत. आपण एकच शेवटचा अभंग बघूया आणि मग थांबूया. हा पण अतिशय तुकारामांचा गाजलेला अभंग आहे. हा आपल्याला शाळेत होता.
ह्याचं गाणं झालेलं आहे. पण ह्याची मोठं शिकवण आहे, ती फार महत्त्वाची आहे. तुम्ही ज्याला संत म्हणता, तो संत नुसताच आपला अ, तो भ्रुकुटी वर करून बसलेला आहे, ब्रह्मज्ञान झालेला आहे. त्याचा काही उपयोग नाही. संतांनी ह्याचा निषेध केलेला आहे. संतांनी अकर्माचा निषेध केलेला आहे. कर्म करायलाच पाहिजे म्हणले. अहो, देवांचे अवतार झाले, ते कुठे अरण्यात जाऊन बसले नाहीत. त्यांनी माणसांसाठी कामं केली ना सगळ्या अवतारांनी. तुम्ही तर माणसंच आहात. तुम्ही तर देव पण नाही आहात. मला कामं करायलाच पाहिजेत. काही प्राप्त जे कर्तव्य आहे त्याच्यापासून पळून चालणारच नाही. त्यांनी कसल्याचही उगीच दाढ्या जटा वाढवून कुठेतरी कपारीत जाऊन बसणाऱ्या माणसांचा निषेध केलेला आहे सगळ्या संतांनी, नामदेवांनी. प्रपंचातच राहा म्हणले. इथेच तुम्हाला तुमची काय मुक्ती असायची ती मिळेल. ह्याचं परत शास्त्र करून रामदासांनी पुढे आपल्याला सांगितलेलं. तर ह्या सगळ्यामध्ये या प्रपंचात राहून काम करताना आपण ज्या समाजामध्ये राहतो, त्या समाजातला नडलेला माणूस, पिडलेला माणूस, त्याची सेवा करणं हे साधू असण्याचंच अंग आहे. हे फार जोरात सांगणारे संतांमध्ये नामदेव आहेत, तसे तुकाराम आहेत आणि त्यांच्या आधी नाथ आहेत. "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा." ह्याच्यापेक्षा अध्यात्म नाही असं सांगितलेलं तुकाराम आहे. तुम्हाला साधू व्हायचं आहे आणि मग पुढे देव व्हायचं आहे ना, आजूबाजूला जे कोणी रंजले आणि गांजलेले असतील, त्यांना आपलं म्हणा आणि त्यांची सेवा करा. "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, मृदू स्वबाह्य नवनीत." अहो, बाहेरून या फार लोण्यासारखे मृदू असतात. संत कसा ओळखायचा? मृदू स्वबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. त्या सज्जनाचं चित्त तसं असतं म्हणाले. "ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी, ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी." असं ज्याच्याकडे स्वतःचा आधार नाही आहे, अशा माणसाला जो हृदयी धरतो आणि त्याची सेवा करतो, त्याला बळ देतो, तो संत आहे. दया करणे जे पुत्रासी, पुत्राला जशी दया करता, तेची दासा आणि दासी. वेठबिगारच्या काळात होती, त्या काळात नैतिकता तुकाराम काय सांगतायत बघा. दया करणारे जे पुत्र असेल, तुमच्या स्वतःच्या मुलाला जसं वागवता ना, तसंच दासाला आणि दासीला तुम्ही वागवा. हे समत्व आधी आणा आणि मग अध्यात्माची घोषणा करा. दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती. अहो, हे असं जो वागणारा माणूस आहे ना, जो रंजल्या-गांजल्यांची सेवा करतो, जो मृदू असतो, कठोर नसतो, जो 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 अपंग माणसांच्या बाजूला उभा राहतो, त्यांचा आधार होतो, त्यांची जात बघत नाही, जो पुत्राला जसं वागवेल, तसंच दासींना, दासांना आणि समाजातल्या सगळ्या माणसांना वागवतो. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती म्हणजे ही माणसं आहेत. भगवंत बघायचा तर अशात बघायचा हा एक नाही, अशा अनेक अभंग लिहिलेले आहेत. तुका म्हणे, "तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी." असा तुकारामांचा उद्गार आहे. कसली तीर्थ म्हणले घेऊन बसलाय. अन तिथं फक्त धोंडे आहेत. धोंडे म्हणजे काय? देवाच्या मूर्तीला धोंडे म्हणतात तुकाराम आणि त्या गंगेला पाणी म्हणतात. हे काय म्हणले पाणी आणि धोंडे आहेत. तिथं काय तीर्थी धोंडा पाणी. देव बघायचा आहे. देव रोकडा सज्जनी. सज्जनामध्ये देव बघा म्हणले. कुठे तीर्थांमध्ये देव बघताय? अशा पद्धतीचा दाभोळकरी विचार हा पहिल्यांदा आणलेला हा तुकाराम माणूस आहे. पण त्यांनी तो ज्या पद्धतीनं एकात्म केलेला आहे सगळ्या, हे फार अपूर्व असं सगळं एकीकरण आहे. आपण त्याचा पुढचा विचार पुढच्या रविवारी करू. पुढच्या रविवारी मंबाजी गोसावी यांनी तुकारामांना कसा त्रास दिला आणि त्यावेळी तुकारामांनी विठ्ठलाला कसं साकडं घातलं, हा मोठा प्रसंग आहे. मंबाजींनी दिलेला त्रास तुकारामांना, तो पुढच्या रविवारी आपण बघू. त्याच्यानंतर त्यांना गुरुचा दृष्टांत कसा झाला, अ, तो तो आपण बघू आणि असे तुकारामांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे प्रसंग आहेत, तेही ह्या निमित्तानं हळू येत जातील. ते आपण बघत जाऊ. आता आपण इथंच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रामकृष्ण.